त्यानंतर आपण पुढचे कन्सेप्ट बघणार आहेत निफ्टी कंपोनंट्स म्हणजेच काय निफ्टीचे घटक. आपण काय बघणार आहेत निफ्टीचे घटक. निफ्टीचे कंपोनंट्स म्हणजे काय निफ्टीचे घटक बघणार आहेत. तर निफ्टी कंपोनंट्स म्हणजे नक्की काय असतं तर आपण ते आता जाणून घेऊया. निफ्टी 50 हा काय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं हा काय प्रमुख निर्देशांक. प्रमुख काय आहे निर्देशांक कसला आहे निफ्टी 50चा. हे माहिती पाहिजे. हा पहिला झाला. त्यामध्ये काय काय येतं त्या घटकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमधील 50 मोठ्या मजबूत व जास्त ट्रेड होणाऱ्या कंपन्यांचा समावेश. तर निफ्टीमध्ये जर विचारलं तर कसला कसला समावेश होत असतो तर आपल्याला माहिती पाहिजे. तर कसला कसला समावेश होतो 50 कंपन्यांच्या. त्या कंपन्या कशा असतात मोठ्या. कशा मोठ्या अजून मजबूत आणखीन कशा असतात ज्या जास्त ट्रेड करतात. अशा कंपन्यांचा समावेश कशामध्ये होतो निफ्टी 50मध्ये होतो. हा पण त्याचा एक घटक झाला. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर या कंपन्यांची निवड कशी होते तर निवड कॅपिटलायझेशन लिक्विडिटी आणि फ्री फ्लोट या आधारावर केली जाते. हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये पहिलं काय आहे मार्केट कॅपिटलायझेशन, दुसरं लिक्विडिटी आणि तिसरं काय फ्री फ्लोट. या 3 गोष्टींच्या आधारावरती निफ्टीचे कंपोनंट्स किंवा निफ्टीचे घटक ठरले जातात. निफ्टीचे घटक संपूर्ण शेअर बाजाराची दिशा दर्शवतात. काय करतात संपूर्ण शेअर्स बाजाराची दिशा दर्शवतात आणि गुंतवणूकदारांना बाजाराची स्थिती समजून घेण्यास मदत करतात. जसं कसं आपली एखादी बुक असते त्या बुकमध्ये पुस्तक असतं. पुस्तकात सुरुवातीला काय असते अनुक्रमणिका असते ना. तर अनुक्रमणिका जशी सुरुवातीला असते तर त्या सुरुवातीला जशी अनुक्रममध्ये जी माहिती दिलेली असते त्याच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये निफ्टीचे हे काही कंपोनंट्स असतात. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ही एक प्रकारची अनुक्रमणिका आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची माहिती दिसते. म्हणजे आपल्याला काय खरेदी करायचं आहे कुठल्या कंपन्या आहेत कुठली कंपनी वरती आहे कुठली कंपनी खाली आहे कुठली कंपनी वरती चालली आहे हे आपल्याला समजत असतं. हे काय झालं निफ्टीचे कंपोनंट्स. त्याच्यात आपण एक्झाम्पल बघूया. त्याचं एक्झाम्पल असं आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज TCS HDFC बँक इन्फोसिस हे काय आहे निफ्टीचे घटक आहेत. तर तुम्हाला विचारलं निफ्टीचे घटक कोणते कोणते आहेत तुम्हाला सांगता आलं पाहिजे. निफ्टीचे घटक तर पहिलं काय HDFC बँक TCS इन्फोसिस हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे कसले निफ्टी 50चे उदाहरणं आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल लिहिलाच आले पाहिजे. एक्झाम्पल जर एक्झामला लिहिले त्याला चांगले मार्क्स पण देतात. हे झालं निफ्टीचे कंपोनंट्स. तुम्हाला समजलं असेल निफ्टी कंपोनंट्स म्हणजे काय. ओके कंपोनंट्स म्हणजे घटक. म्हणजे एखाद्या गोष्टीचे घटक असतात ना त्याच प्रकारचे. इथे आपण विविध घटक बघितले. काय पहिलं काय बघितलं निर्देशांक बघितलं. दुसरं काय बघितलं 50 आहेत. काय आहेत कंपन्या कशा आहेत मजबूत आहेत मोठ्या आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे काय आहेत जास्त ट्रेड करतात हे बघितलं. त्याच्यानंतर ते काय निवडतात मार्केट कॅपिटलायझेशन लिक्विडिटी आणि फ्री फ्लोट यावर आधारित असतात. आणि ते काय करतात शेअर बाजाराची दिशा दर्शवतात आणि बाजार जाणून घेण्यास मदत करतात. त्यानंतर बघितलं आपण ही एक्झाम्पल्स. तर तुम्हाला समजलेलं आहे निफ्टीचे कंपोनंट्स. आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीचे कंपोनंट्स. आता बँक निफ्टीचे कंपोनंट्स आपल्याला बघायचे आहेत. तर बँक निफ्टी हा कशा NSEचा निर्देशांक आहे. कसला NSEचा NSE काय नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा काय आहे निर्देशांक. हे माहितीच पाहिजे. आपण बघितला होता सेन्सेक्स कसला निर्देशांक होता कसला होता
मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कसला होता? तर BSEचा निर्देशांक होता. आपण सुरुवातीलाच बघितलेलं, पहिल्याच लेक्चरला बघितलेलं की सेन्सेक्सला निर्देशांक आहे BSEचा. इथे आपल्याला बघायचं आहे बँक निफ्टी. वरती कुठला बघितला? 1 नंबरला निफ्टी 50 बघितला. आणि आता जो बघतोय आपण तो काय आहे? बँक निफ्टी. नावं सारखी वाटतात पण सारखी नाहीत. त्याच्या नावामध्येच आहे निफ्टी 50 म्हणजे काय? टॉपच्या 50 मोठ्या मजबूत जास्त ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्या. इथे काय आहे? बँक निफ्टी. म्हणजे इथे नावातच आहे बँक, म्हणजे बँकेच्या रिलेटेड काहीतरी असेलच. तर आपण बघूया आता बँक निफ्टी काय असतं. बँक निफ्टी हा NSEचा काय आहे? निर्देशांक आहे. तो काय करतो? बँकिंग क्षेत्राची कामगिरी दर्शवतो. जेवढ्या पण बँका आहेत ना, बँक कशा आहेत, त्यांचं हालचाल कुठे चालली आहे, कोणती बँक वरती चालली आहे, ते कोणती बँक खाली येते आहे शेअर्समध्ये, ते काय करतं? हे दर्शवतात. बँक निफ्टी घटकांमध्ये सरकारी आणि खाजगी बँका आणि वित्तीय संस्था यांचा समावेश असतो. या घटकांमध्ये काय काय असतं? सरकारी बँका असतात, खाजगी बँकासुद्धा असतात आणि वित्तीय संस्था देखील असतात. हे तिन्ही यांचा समावेश कशामध्ये होतो? बँक निफ्टीमध्ये होतो. या बँकांची निवड सारखंच आहे. कशावरती होते? कॅपिटलायझेशन, क्वालिटी आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम यावर आधारित केली जाते. बँक निफ्टी ट्रेडर्समध्ये लोकप्रिय असून तो फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हे देखील माहिती पाहिजे. कशासाठी वापरला जातो? फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बँक निफ्टी आला का तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की बँक म्हणजे हे बँकेच्या रिलेटेड आहे. म्हणजे जेवढ्या पण बँका आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, कुठल्या सरकारी आहेत, त्यानंतर प्रायव्हेट आहेत, वित्तीय संस्था आहेत, तर या सर्वांची माहिती देतं. कुठली बँकेमध्ये जास्त शेअर्स आहेत, कुठल्या बँकेमध्ये कमी शेअर्स आहेत. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. SBI, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक. तुम्ही स्टॉक मार्केटचं ॲप एखादं ओपन केलं नाही का तुम्हाला हे सर्व दिसून जातं. त्यानंतर आता पुढचं आपण बघूया, व्हॉट इज इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे नक्की काय असतं? आता मी सोप्या भाषेत सांगतो इक्विटी म्हणजे काय. हे एक प्रकारचं आपण समजूया की एक हॉटेल बांधलं आहे. एक हॉटेल आहे इथं. हे हॉटेल आहे. ते हॉटेल कोणी बांधलं आहे? ह्या चौघांनी मिळून बांधलेलं आहे. हे 4 लोक आहेत ना, ह्या 4 लोकांनी मिळून ते काय केलं आहे? हॉटेल बांधलेलं आहे. त्या हॉटेल बांधण्यासाठी किती रुपये खर्च आला आहे? 100 रुपये खर्च आला. तर जो 100 रुपये खर्च आला असेल ना, त्यावेळेस काय करणार? हा 25 रुपये देणार, हा 25 रुपये देणार, हा 25 रुपये देणार, हा 25 रुपये देणार. हे 4ही पण मिळून किती करतील? 100 रुपये गोळा करतील आणि काय करतील? हे हॉटेल तयार करतील. हॉटेल तयार केल्यानंतर यामध्ये काय असेल? या चौघांचा पण काय असेल? 4ही पण व्यक्तींचा वाटा सारखाच असेल. त्यालाच आपण काय सांगणार? वाटा असणे म्हणजेच काय? इक्विटी असणे. म्हणजे काय? ते भविष्यात जर ते हॉटेल काय झालं? हॉटेलचा नफा वाढला तर प्रत्येकाला नफा कसा मिळेल? सारखाच मिळेल. कारण सगळ्यांची हक्केदारी कशी आहे? सारखीच आहे. कारण सुरुवातीला जेव्हा कंपनी बनत असते तेव्हा सगळ्यांनी त्या कंपनीमध्ये सारखेच प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्यालाच आपण काय सांगणार? इक्विटी. म्हणजेच काय? मालकी हक्क. मालकी हक्क. आता तुम्हाला मालकी हक्क ही कन्सेप्ट समजली असेल. इक्विटी म्हणजे कंपनीतील मालकी हक्क. कंपनी जेव्हा इक्विटी शेअर्स जारी करते तेव्हा ती गुंतवणूकदारांना मालकीचा काही भाग विकते. म्हणजेच काय? एखादी कंपनी असते, जेव्हा ती ह्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती येते ना, तेव्हा काय करते? त्याच्यातले काही शेअर्स असतात. आता शेअर्स आपण समजूया 100% शेअर्स असतात. त्यातले काही शेअर्स काय करतात? ती व्यक्ती स्वतः ठेवते. सपोज 51% शेअर्स तिने स्वतः ठेवले. उरलेले किती शेअर्स राहिले? 49%. तिने काय केले? हे शेअर्स आहेत
ते सगळे मार्केटमध्ये विकले. ते काय केले, लोकांनी खरेदी केले. आता यामध्ये काय करणार, लोक पूर्णच्या पूर्ण खरेदी नाही करणार, थोडे 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 लोक असे करून थोडे 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 पर्सेंटमध्ये लोक सर्व 49% म्हणजे 49% शेअर सर्व खरेदी करणार. म्हणजे त्यामध्ये काय असेल की प्रत्येक लोकांची भागीदारी ही कशी असेल, सारखीच असेल. सारखीच असेल. म्हणजे एखाद्याने जर 100 रुपयाला तर खरेदी केलं असेल, त्याचा हक्क 100 रुपयाचा असेल. एखाद्याने 500 रुपयाचे शेअर्स खरेदी केले असतील तर त्याचा हक्क थोडासा जास्त असेल. अशा प्रकारची मालकी असते. इक्विटी शेअर्स करणारा व्यक्ती भागधारक बनतो. भागधारक म्हणजे कोण, जो शेअर्स विकत घेतलेला असतो त्याला काय सांगतात, भागधारक. अशा भागधारकांना लाभांश मिळण्याचा हक्क असतो. जसं मी सांगितलं ना की ते हॉटेल बनल्यानंतर त्या हॉटेलची मध्ये नफा होत गेला, त्याचा फायदा काय होतो, त्या 4 व्यक्तींनासुद्धा होतो. म्हणजेच काय होतो, लाभांश, डिव्हिडंड, त्यालाच काय सांगतात, डिव्हिडंड, लाभांश. जो भागधारक असतो त्यांना काय मिळतो, लाभांश मिळतो. तसेच शेअरची किंमत वाढल्यास भांडवली नफा देखील मिळतो. हे झालं काय, इक्विटी म्हणजेच काय, मालकी हक्क. इक्विटी गुंतवणुकीत जोखीम जास्त असते पण दीर्घकाळात परतावा चांगला असतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुरुवातीला काय असतं, सुरुवातीला लगेचच्या लगेच प्रॉफिट होत नाही, पण जसं जसं आपण भविष्यामध्ये जातो ना तसं तसं काय होतं, प्रॉफिट वाढायला सुरुवात होते. त्याचं उदाहरण काय आहे, टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करणे. टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी केले, खरेदी केल्या केल्या लगेच प्रॉफिट नाही दिसणार, पण 2-3 वर्षानंतर काय होईल, तो ग्राफ असेल तो हळूहळू 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 असा वरती जाईल. म्हणजे काय, सुरुवातीला प्रॉफिट नाही दिसणार, पण नंतर काही वर्षानंतर तो ॲटोमॅटिकली प्रॉफिट दिसायला लागेल. जसा प्रॉफिट वाढेल तसा लाभांश देखील लोकांचा वाढेल. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक प्रकारचं आर्थिक साधन असतं. काय असतं, आर्थिक साधन ज्याची किंमत मूळ मालमत्तेवर अवलंबून असते. कशावरती असते, मालमत्तेवर अवलंबून असते. हे काय आहे, एक प्रकारचं आर्थिक साधन आहे आणि किंमत मूळ मालमत्तेवर आधारित असते. ती मालमत्ता काय काय असते, तर ती मालमत्ता असते शेअर्स, शेअर निर्देशांक, कमोडिटी, चलन आणि व्याजदर. ह्या 3 गोष्टी आहेत. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, तर सगळ्यात अगोदर काय झालं, आर्थिक साधन. आर्थिक साधन. त्यानंतर काय झालं, ते कशावरती डिपेंड असतं, अवलंबून असतं, मालमत्तेवर. मालमत्तेवर, हा दुसरं झालं. आता मालमत्ता कुठल्या कुठल्या आल्या, शेअर्स आले. दुसरं काय आलं, निर्देशांक आले. निर्देशांक. त्यानंतर काय आलं, कमोडिटी आली. कमोडिटी. त्यानंतर आलं चलन, नफा, व्याजदर, हे आलं. डेरिव्हेटिव्हचा उपयोग मुख्यतः जोखीम कमी करण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी केला जातो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य आहे. डेरिव्हेटिव्हचं सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य आहे की डेरिव्हेटिव्हचा वापर कशासाठी होतो, तर डेरिव्हेटिव्हचा वापर सर्वात जास्त जोखीम कमी करण्यासाठी होतो. कशासाठी होतो, तर जोखीम कमी करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, एखादी आपण रिस्क घेऊन एखादी वस्तू खरेदी करतो, त्यावेळेस आपण लॉसमध्ये नको जायला. त्यावेळेस काय आहे, हे डेरिव्हेटिव्ज आपल्याला मदत करतं. कशासाठी, जोखीम कमी करण्यासाठी आणि कशासाठी, नफा कमवण्यासाठी. म्हणजे काय, एखादी व्यक्ती लॉसमध्ये जायला नको, ती कशाप्रकारे प्रॉफिट कमवेल, हे ह्या डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. डेरिव्हेटिव्हचे प्रमुख प्रकार काय काय आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. हे पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्हचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर डेरिव्हेटिव्हचे प्रकार आपल्याला 2 लिहिता आले पाहिजे. कुठले, फ्युचर्स आणि ऑप्शन्स, हे 2 आहेत. डेरिव्हेटिव्हमुळे काय होतं, व्यवहार करताना गुंतवणूकदार मूळ मालमत्ता खरेदी करत नाही. म्हणजे एखादी मूळ मालमत्ता असते ती खरेदी करत नाही, तो काय करतो, बदलावर व्यवहार करतो. कशाच्या, किमतीच्या. म्हणजे किंमत कधी कधी काय असते ग्राफमध्ये, कधी 10 रुपये असते, कधी 20 रुपये, कधी 30 रुपये, कधी 40 रुपये. जशी किंमत बदलते ना त्याच्यावरती तो काय करतो, व्यापार करत असतो, म्हणजे खरेदी करत असतो.
यामुळे काय होतं, कमी भांडवलात देखील नफा मिळवता येतो. मात्र डेरिव्हेटिव्हजमध्ये जोखीम जास्त असते, त्यामुळे योग्य ज्ञान आणि अनुभव असावा लागतो. हे काय झालं, डेरिव्हेटिव्हज. त्याचं उदाहरण काय आहे, निफ्टी फ्युचर्स, बँक निफ्टी ऑप्शन्स, हे त्याचे उदाहरणं आहेत. डेरिव्हेटिव्हजबद्दल आलं लिहायला, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हजबद्दल लिहिता आलं पाहिजे. त्याचे 5-6 पॉईंट आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, त्या लिहिता आल्या पाहिजे. काय तर एक प्रकारचं ते काय आहे, आर्थिक साधन आहे. त्याच्यामध्ये मालमत्तेवरती शेअर्स, निर्देशांक, कमोडिटी, चलन किंवा व्याजदर असू शकतात. त्याच्यानंतर काय आहे, उपयोग कशासाठी होतो डेरिव्हेटिव्हचा, जोखीम रोखण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी. त्याचे प्रकार काय काय आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. त्याच्यानंतर त्याचे उदाहरण आपल्याला लिहिता आले पाहिजे, निफ्टी फ्युचर्स आणि बँक निफ्टी ऑप्शन्स. हे तुम्हाला समजलं असेल आता, व्हॉट आर डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय. चला आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. व्हॉट आर म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारची काय आहे, ती मॅनेज करणारी कंपनी आहे. एक प्रकारची कंपनी आहे. आता आपण असं समजूया की ही आहे म्युच्युअल फंड. हे काय आहे, म्युच्युअल फंड. आणि हे काय आहेत, काही लोक आहेत. आणि त्या लोकांना काय करायची, गुंतवणूक करायची. पण त्या लोकांना काय, रिस्क घ्यायची नाही आहे. काय होतं, स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं रिस्क. रिस्क घेऊन कधी कधी काय होतो, लॉस होतो. त्यामुळे काय करतात हे लोक, या म्युच्युअल फंडमध्ये जे काम करणारे लोक असतात ना, ते ऑलरेडी स्किल असतात, त्यांच्याकडे स्टॉक मार्केटचं कौशल्य असतं. ते काय करतात, लोकांकडनं पैसे घेतात आणि काय करतात, ते स्वतः गुंतवतात. कशामध्ये, एकाच बँकेमध्ये किंवा एकाच निफ्टीमध्ये किंवा निफ्टी 50 किंवा फ्युचर ऑप्शन्स एकाच ठिकाणी गुंतवत नाहीत, तर ते काय करतात, विविध ठिकाणी गुंतवतात. त्यामुळे काय होतं, जोखीम कमी होते आणि काय होतं, यांना फायदा होतो. हे काय झालं, म्युच्युअल फंड. म्हणजे काय, म्युच्युअल फंडमध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून ते विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करणारी योजना आहे. हे फंड तंत्र फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केले जातात. म्युच्युअल फंडमध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जात असल्याने जोखीम काय असते, कमी असते. म्हणजे काय असते, खूप कमी असते जोखीम. कारण इथे कोण लोक स्वतः नाही करत, तर जे म्युच्युअल फंडवाले असतात ते काय करतात, लोकांचे पैसे इन्व्हेस्ट करत असतात. इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड असे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. हे फंड पण तुम्हाला माहिती पाहिजेत. गुंतवणूकदारांना भांडवली नफा आणि लाभांश मिळतो. याचं उदाहरण काय आहे, SIPद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. ओके, तुम्हाला आता म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजलं असेल. आता आपण बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.